मी वाशिममधून आहे। वाशिममध्ये अवैध गर्भपात करणाऱ्या दवाखान्यावर धाड टाकण्यात आलेली आहे। रिसोडमधील शिव दवाखान्यावर ही वैद्यकीय पथकानं कारवाई केली आहे। डॉक्टर अमोल भोपळेसह त्याच्या डॉक्टर पत्नीला सुद्धा या कारवाईमधून अटक करण्यात आली आहे। एका महिलेच्या तक्रारीनंतर दवाखान्यावर धाड टाकण्यात आली आहे। वाशिमच्या रिसोडमध्ये शिव मुळव्याध आणि प्रसूतीगृह या दवाखान्यामध्ये गर्भपात होत असल्याची माहिती वैद्यकीय पथकाला मिळालेली होती। बुलढाण्याच्या मेहकरमधील एका महिलेनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतरच कारवाईला वेग आला। हे गर्भपात केंद्र मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा संशय असून चौकशीनंतर मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रतिनिधी साजन धाबे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। तर साजन, कारवाईमधनं नेमक्या कोणत्या बाबी समोर आल्यात? नक्कीच ऋतुजा, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे शिवमुळव्याध आणि प्रसूतीगृह दवाखान्यात अवैध गर्भपात प्रकरणी अवैध पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे। या प्रकरणात दवाखान्याचे संचालक डॉक्टर अमोल भोपळे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर नयना भोपळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार एका गर्भवती महिलेला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीद्वारे मुलीचा गर्भ असल्याचे समजले। त्यानंतर तिने गर्भपातासाठी रिसोडमधील डॉक्टर भोपळे यांच्या दवाखान्यात भरती होण्याचा प्रयत्न केला। ही माहिती मिळताच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकून यात्री कारवाई केली आहे। तपासादरम्यान हे केंद्र मागील अनेक वर्षांपासून अवैध गर्भपात करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।